ठरलं तर मग या मालिकेचा आजचा धमाकेदार असा 22 जुलैचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. काल आपण पाहिलं होतं की अर्जुनने भर कोर्टामध्ये फोनची रिंग वाजवली होती साक्षीच्या दुसऱ्या मोबाईलची. तर आज इथून पुढे कंटिन्यू झाला एपिसोड. अर्जुन आता साक्षीला फोन दाखवत विचारतोय, हा तुमचा फोन आहे? साक्षी शिखरेजी, हा तुमचा फोन आहे का? खरं खरं बोला, खोटं बोलायच्या आधी विचार करा, कारण या फोनचे सगळे डिटेल मी टेलिकॉम कंपनीकडनं मागवून घेतलेले आहेत. तुम्ही मला खरं खरं सांगा की हा दुसरा फोन तुमचा आहे साक्षी शिखरे? आहे का तुमचा फोन? आता अर्जुनने हे थोडं जरा मोठ्या आवाजात विचारले साक्षीला. साक्षीचे धाबे दणाणलेत प्रेक्षकांनो. तिचा गळा सुकलेला असतो, तिला काही सुधरत नाही. ती काही सेकंद पॉज घेते आणि म्हणते, हो हो हा माझा फोन आहे. सायलीच्या चेहऱ्यावरची स्माईल तरी बघा. आता अर्जुन म्हणतो, अरे वा साक्षीजी, तुमच्याकडे 2-2 फोन आहेत, 2-2 हँडसेट आहेत. त्यावर साक्षी म्हणते, का 2-2 फोन असणं म्हणजे गुन्हा आहे का काही? म्हणजे उद्या म्हणाल की मी श्वास घेते तर तोही गुन्हा आहे. साक्षी प्रचंड घाबरली आहे प्रेक्षकांनो. आता अर्जुन म्हणतो, नो 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 मॅडम, श्वास तर घ्यायलाच हवा. अहो श्वास घेणं काही गुन्हा नाहीये. मी तर म्हणतो तुम्ही श्वास घ्या, आणि तोही आत्ताच, कारण मी आता यापुढे जे काही कोर्टात दाखवणार आहे ना, त्यामुळे तुमचा श्वास नक्कीच अडकणार आहे. आता साक्षीचे धाबे खरंच दणाणलेत प्रेक्षकांनो. काय एक्सप्रेशन्स आहेत साक्षीच्या चेहऱ्यावरचे, कमाल. आजचा एपिसोड ना जबरदस्त आहे प्रेक्षकांनो. इथून पुढचा एकही एपिसोड तुम्ही मिस करू नका. अरे आज काय बॅटिंग केली अर्जुनने, तर बघा आता साक्षी कशी घाबरलेली आहे. अर्जुनने आता दुसरं इन्व्हलप बाहेर काढलंय आणि जज साहेबांना दाखवतोय की मिलॉर्ड, अर्जुनने ना असले पुरावे दिलेत कोर्टामध्ये आता की दामिनीला त्यावर काहीच युक्तिवाद करता येत नाहीये. मधुभाऊंची स्माईल बरंच काही सांगून जातीये. तर बघा आता अर्जुनने कोर्टामध्ये ते इन्व्हलप सादर केलंय. अर्जुन म्हणतोय की मिलॉर्ड, विलासचा खून झाला त्या दिवशी तिथे जवळच असलेल्या टॉवरला कुठले कुठले फोन कनेक्ट झाले होते त्या फोन नंबरची लिस्ट आहे यामध्ये, आणि त्यात साक्षी शिखरे यांचा हा दुसरा नंबर ॲक्टिव्ह दाखवतोय. तर बघा आता त्याचं लोकेशन काय आहे, वात्सल्य आश्रमाच्या आत. आता जेव्हा अर्जुन असं सांगतो ना, तेव्हा सगळ्यांचे चेहरे पांढरे पडलेले आहेत. ओ माय गॉड, बघायला इतकी मजा आली आहे ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड, की म्हणजे बघतच राहा तुम्ही टीव्हीवर. तर बघा आता पुढे काय झालंय. साक्षी कशी घाबरली आहे. आता त्या जजनी ते सगळे रिपोर्ट वगैरे चेक केलेत. आता पुन्हा प्रत्येकाच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स त्यांनी दाखवलेत. प्रियाचे धाबे यात दणाणलेत प्रेक्षकांनो. प्रियाने स्वतःला वाचवायला आज काय केलं ना ते बघत राहा. आता हे सगळ्यांच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन्स त्यांनी खूप वेळ दाखवले. मग अर्जुनने ते इन्व्हलप कोर्टात सबमिट केलंय. तर बघा अर्जुन पुढे काय म्हणतो. साक्षी वात्सल्य आश्रमाच्या आत असल्यामुळे तिने तो खून केल्याची शक्यता दाट झाली आहे. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो, मिस साक्षी शिखरेजी, तुम्ही आजही कोर्टाला असंच सांगत आहात की तुम्ही वात्सल्य आश्रमाच्या आत गेलाच नव्हता? आता या प्रश्नाचं उत्तर साक्षीला हिने सांगितलं होतं दामिनीने, की तू सांग की मी होते तिथे, मी खोटं बोलले, माफी मागून टाक. पण तिने ना प्रेक्षकांनो कोणाच्या सल्ल्याने खोटं बोललं ना ते ऐकत राहा. आता बघा अर्जुन सांगतोय की मिलॉर्ड, साक्षी शिखरेजी आत्तापर्यंत कायम कोर्टामध्ये खोटंच बोलत आल्यात. त्या नेहमी सांगत होत्या की मी वात्सल्य आश्रमामध्ये गेलेच नाहीये, पण त्यांनी स्वतः लपून ठेवलेल्या या दुसऱ्या फोनच्या लोकेशनमुळे सिद्ध झालंय की विलासचा खून झाला तेव्हा वात्सल्य आश्रमातच होत्या या साक्षी शिखरेजी. तर बघा आता जेव्हा अर्जुन हे सगळं खूप जीव तोडून सांगत असतो ना, तेव्हा दामिनी उठून उभी राहते आणि म्हणते, ऑब्जेक्शन मिलॉर्ड. काय आहे ना, ॲडव्होकेट सुभेदार एवढ्या वेळपासनं काय करताय ते कळतच नाहीये. नाही म्हणजे ते एवढं सिद्ध करायच्या मागे लागलेत की साक्षी आश्रमाच्या आत गेली होती. त्याने काय फरक पडतोय? नाही, विलासचा खून साक्षीनेच केलाय याचा एकही पुरावा अर्जुन सुभेदार देत नाहीये. तर म्हणते चला एका क्षणाला मान्यही करू की साक्षी आश्रमाच्या आत गेली होती, पण याचा अर्थ विलासचा खून तिनेच केलाय असा होत नाही. तर बघा दामिनीने पूर्ण जीव तोडून प्रयत्न केलाय बरं का प्रेक्षकांनो साक्षीला वाचवण्याचा. पण बघा अर्जुन म्हणतो, पण साक्षी शिखरेने विलासचा खून केलाच नाहीये हा पण अर्थ होत नाही ना मॅडम. साक्षी शिखरे यांनी दुसरा फोन लपवल्यामुळे त्यांच्यावरचा संशय वाढलाय मिलॉर्ड, आणि मी कोर्टाला विनंती करेल की सगळ्या पुराव्यांची कसून चौकशी करण्यात यावी. तर बघा
आता पुढे काय झालंय, अर्जुन सांगतोय की आणि साक्षी शिखरे यांचं विलास मर्डर केसशी जे कनेक्शन आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यात यावा मिलॉर्ड. तर आता बघा प्रेक्षकांनो, आता जज साहेबांनी साक्षीची कसून चौकशी करायला सांगितली आहे आणि त्यांनी तो निर्णय ताबडतोब दिलाय. पण आता नेहमीप्रमाणे इथे सस्पेन्स रंगवलाय. तेव्हा जज निर्णय देत असतात तेव्हा आता अर्जुन एवढंच सांगतो, दॅट्स ऑल मिलॉर्ड, आणि असं म्हणून तो त्याच्या जागेवर बसतो. मग जज काहीतरी लिहितात. मग साक्षीला घाम फुटलेला असतो. आता रविराज प्रियाकडे खूप रागाने बघत असतात आणि प्रिया रविराजांना काहीतरी असं एक्सप्लेन करते, असं त्यांनी हातवारे दाखवले. जज आता त्यांचा निर्णय सांगतायत की आज सादर झालेल्या नवीन पुराव्यामुळे या केसची दिशा नक्कीच बदलली आहे. त्यामुळे मिस साक्षी शिखरे यांची या प्रकरणामध्ये पोलीस कसून चौकशी करतील आणि ही चौकशी ताबडतोब करण्यात यावी असा आदेश पोलिसांना देण्यात येत आहे. आता जेव्हा जजनी हा निर्णय सांगितला तेव्हा कुसुम, सायली, मधुभाऊ यांच्या चेहऱ्यावर एक मोठी स्माईल आहे आणि चैतन्य आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावरती एक समाधानाची स्माईल आहे प्रेक्षकांनो. आणि आता कोर्ट बरखास्त झालंय. तर बघा आता कोर्ट बरखास्त झाल्यानंतर आज लगेच सगळेजण नेहमीप्रमाणे पटापटा निघून गेलेत. जाता जाता अर्जुनने या साक्षीला तिचा तो दुसरा फोन दिलाय. पण आता बघा प्रेक्षकांनो, दामिनी प्रचंड संतापली आहे, कारण दामिनीने सांगितलं त्याचप्रमाणे साक्षीने साक्ष न देता ती साक्ष फिरवली. त्यामुळे आता बघा प्रेक्षकांनो कसला दाखवलाय आजचा एपिसोड, काय काय सांगू आणि काय काय नाही असं झालंय मला. तर बघा कोर्ट बरखास्त झाल्यानंतर अर्जुनने साक्षीला जाता जाता तिचा फोन दिलाय. साक्षीजी तुमचा फोन, असं म्हणून साक्षी आता फोन घेते आणि सगळेजण आपापल्या घरी जायला निघतात. तर बघत राहा पुढे काय झालंय. आता पुढचा सीन आहे ना प्रेक्षकांनो, तो आहे प्रियाचा. आता रविराज प्रियाला असे ओरडतात, ते म्हणतात काय गे तन्वी, केसच्या पहिल्या दिवसापासून तू सांगतेय की साक्षी तिथे नव्हतीच म्हणून. तन्वी अगं तू किती किती खोटं बोलणार आहे तू. आता प्रिया नाटकं करायला लागते नेहमीप्रमाणे आणि म्हणते, अहो बाबा मी खोटं नाही बोलते हो बाबा, अहो मी वाटलं तर आईची शपथ घेते. रविराज चिडतात आणि म्हणतात, अजिबात आईची खोटी शपथ घेऊ नको तन्वी. आता बघा प्रिया डबल ढोलकी कशी पलटली आहे. प्रिया रडते आणि म्हणते, बाबा मी खरंच सांगतेय तुम्हाला, मी साक्षीला तिथे नाही बघितलं हो. आता रविराज म्हणतात, अगं पण अर्जुनने पुराव्यानिशी सिद्ध केलं ना की साक्षी तिथेच होती त्या रात्री, आणि अर्जुन कधीच खोटे पुरावे देणार नाही तन्वी, मला अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. आता लगेच प्रिया कशी पलटते आणि म्हणते, बाबा असं होऊ शकतं ना की साक्षी तिथेच कुठेतरी होती, पण मी तिला बघितलं नाही, मी लपले होते ना बाबा, तिथून मला फक्त मधुभाऊ आणि विलास दिसत होते, मी साक्षीला पाहिलंच नाही, असं पण होऊ शकतं ना बाबा. रविराज म्हणतात, हा मग तुला फक्त मधुभाऊ आणि विलासच दिसले का. रविराज असे संतापलेत ना. आता पुढे ते रविराज खूप चिडलेले असतात. ते म्हणतात, हो का, तुला मधुभाऊ आणि विलासच दिसत होते का, मग तू कोणत्या कॉन्फिडन्सनी कोर्टात सांगितलं की तू तिथे साक्षीला पाहिलंच नाही म्हणून. अगं तन्वी, आता तरी कबूल कर की तू खोटं बोलतीयस म्हणून. साक्षी तिथे नव्हती अशी साक्षी तू कोर्टात का दिलीस. का खोटं बोलते ग, का खोटं बोलते. नागोबा बघा कसा तिथे उभा आहे नुसता. आता या प्रतिमा त्या म्हणतात, अगं तन्वी, अगं तू किती खोटं बोलते ना, हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय. अगं तुझ्या लग्नाच्या वेळेला तर तू सुमनशी सुद्धा खोटं बोललीस ग तन्वी. आता प्रतिमा त्या असं बोलल्यानंतर प्रियाला काही बोलताच येत नाहीये. अजून पुढे त्यांचा सीन आहे प्रेक्षकांनो. आता मध्ये त्यांनी अर्जुन आणि सायलीचा सीन दाखवलाय. आवडतोय ना तुम्हाला आजचा एपिसोड रिव्ह्यू ऐकायला, तर मग प्लीज एखादा लाईक नक्की करा. आता प्रतिमा त्या असं बोलल्यानंतर नागराज कसा पाहतोय बघा प्रियाकडे. आता इकडे अर्जुन आणि सायली घरी आल्यात. आता सायली म्हणते अर्जुनला, अहो मला ना खूप खूप आनंद झालाय, किती आनंद झालाय म्हणून सांगू तुम्हाला. अहो नाचावंसं वाटतंय, गावंसं वाटतंय. अर्जुन म्हणतो, दिसतंय बायको तुझ्या चेहऱ्यावर. सायली म्हणते, अहो मधुभाऊ जीवाच्या आकांताने सांगत होते की साक्षी आश्रमाच्या आत होती, तिनेच खून केला, पण प्रियाच्या त्या खोट्या साक्षीमुळे हे सिद्धच होत नव्हतं, पण आज तुम्ही ते सिद्ध केलंच. आणि आता सायली असा अर्जुनचा हातात घेऊन बोलत असते ना, तेव्हा मधुभाऊ येतात आणि त्यांच्या बेडरूमचा दरवाजा नॉक करतात आणि म्हणतात, आत येऊ का. अर्जुन म्हणतो, अरे मधुभाऊ तुम्ही या ना, या, विचारताय काय. मग आता मधुभाऊ त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि म्हणतात, जावई बापू खरंच म्हणजे मी तर आता इथे समोर येण्याची आशा सोडून दिली होती. मधल्या काळात मी जरा बिथरल्यासारखा वागलो,
पण तरीसुद्धा तुम्ही कुठलाही राग मनात न धरता मला नेहमीच सोडवण्याचा प्रयत्न करत होतात. त्यावर अर्जुन म्हणतो, मधुभाऊ ते माझं कर्तव्य आहे, एक वकील म्हणून सुद्धा आणि तुमचा मुलगा म्हणून सुद्धा. आता मधुभाऊंच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलंय आणि सायलीच्या चेहऱ्यावर गोड स्माईल. आता बघा प्रियाचा सीन पुढे कंटिन्यू झालाय. तर प्रिया आता प्रतिमा त्याला उत्तर देते, आई अगं आई तेव्हा परिस्थिती वेगळी होती ग, अगं मी कोर्टात का खोटं बोलेल. त्यावर आता रविराज म्हणतात, तन्वी मला काडी इतकाही विश्वास नाहीये तुझ्यावर. नागराज म्हणतो, अरे दादा अरे असं काय करतो, अरे तेव्हा ती घाबरलेली असेल ना, असाही आपण विचार करायला पाहिजे ना दादा. लगेच सुमन म्हणते, हो ना भाऊजी, अहो तिने तिच्या डोळ्यासमोर खून होताना पाहिलाय हो भाऊजी. लगेच प्रियाला वाटतं, अरे वा भेटली आपल्याला सिंपती. लगेच सुमन म्हणतात, तिचं आजूबाजूला लक्ष नसेल गेलं तेव्हा भाऊजी. मग रविराज चिडून म्हणतात, अगं मग तशी साक्ष द्यायला पाहिजे होती ना हिने, आजूबाजूला कोणी होतं नव्हतं हेच सांगायला हवं होतं ना तिने कोर्टात, मला नाही समजलं. हिनं काय केलं, साक्षी तिथे नव्हती म्हणून सांगितलं कोर्ट. रविराज खूप चिडून बोलतात, हिने साक्षीची बाजू कशाला घेतली मग. प्रिया आता लगेच त्यांचा हात हातात घेते रविराजांचा आणि म्हणते, बाबा अहो मी साक्षीची बाजू का घेतली ऐका ना. मग रविराज तिचा हात झटकतात आणि म्हणतात, अगं बाई कोर्टात काय स्टेटमेंट दिलं होतं तू, त्याचा काय अर्थ होतो, तू काय सांगितलं कोर्टात की तुला नक्की माहिती आहे की साक्षी तिथे नव्हती म्हणून. अगं असं खोटं का बोलली कोर्टामध्ये, का उत्तर दे तन्वी. आता हिच्याकडे कुठे उत्तर आहे, आता ही बाबा 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 करायला लागते नुसती. आता नागराजकडे पाहायला लागते आणि आता तिला काही सुचत नाही काय बोलावं. बाबा बाबा अशी करते बरं का आणि लगेच चक्कर येऊन पडते प्रेक्षकांनो. हिचं नेहमीचं नाटक. आता ते रविराजांनाही काही वाटे ना बरं का, ते नुसते बाजूला उभे राहतात. लगेच ही सुमन पाणी आण लगली सुमन पाणी आणते. नागराज म्हणतो, बापरे तन्वीला चक्कर आली, पाणी आणा. आता ते प्रतिमा आत्या आणि रविराज बिचारे एकमेकांकडे बघतायत की हे कोणत्या कर्माचे फळं बघतोय आपण. प्रेक्षकांनो मजा आली ना या सीन. आता हा पुढचा सीन पुन्हा अर्जुनचा आणि मधुभाऊंचा दाखवलाय. मधुभाऊ म्हणतात, अहो जावई बापू मी तुमच्यावर त्यावेळेला अविश्वास दाखवला, तुम्हाला माझा राग आला असेल ना. आता सायली म्हणते, नाही हो मधुभाऊ असं का बोलताय तुम्ही, यांनी तुमच्या वागण्याचा उल्लेख सुद्धा केला नाही. मग मधुभाऊ म्हणतात, मला ना सतत भीती वाटत राहायची की मला जन्मठेप झाली तर काय होणार, माझ्या मुलाबाळांचं काय होणार. सायलीची तशी एवढी काळजी नव्हती हो, पण इतर पोराबाळांचं काय. मग अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्ही त्यांना मोठं होताना बघणार आहात, अक्षय मानसी यांची लग्न पण पाहणार आहात तुम्ही. अहो मधुभाऊ ही 2 वर्ष तुमच्या आयुष्यात आली होती, ही वाईट वर्ष, हे सुद्धा तुम्ही विसरून जाल. मग मधुभाऊ म्हणतो, जावई बापू तुमच्या तोंडामध्ये साखर पडो, पण तो महिपत शिखरे आहे ना, तो त्याच्या पोरीला सोडवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण जावई बापू मला ना आता खात्री वाटायला लागली आहे की तुम्ही मला आणि माझ्या पोरांना न्याय मिळवून देणारच. तेवढ्यात आता अर्जुनला ना चैतन्याचा फोन आलाय. आता अर्जुन तो फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, बोल रे चैतन्य काय झालंय. आता काहीतरी वेगळीच बातमी आहे जी आज आपल्याला कळलेली नाहीये बघा, सस्पेन्स आहे. आता अर्जुन फक्त म्हणतो, बरं चैतन्य मी लगेच निघतो. आता सायली विचारते, काय झालं, कुठे जायचंय. आता लगेच अर्जुन म्हणतो, हे बघ अर्जंट काम आलंय आपल्याला, लगेच निघायचंय. मग हे 2 जण निघाले आहेत बरं का. तो सायलीला म्हणतो, तू पण चल माझ्या बरोबर. आता मधुभाऊ विचारतात, जावई बापू सगळं ठीक आहे ना. अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आता सगळं ठीक होणार आहे. आणि अर्जुन आता सायलीला म्हणतो, सायली मी पटकन चेंज करून येतो, चल निघूयात. आता इकडे बघा तन्वीचा ड्रामा. या सुमनताई तिला पाणी बिणी पाजतात. लगेच नागराज म्हणतो, दादा तन्वीला ना आता काही बोलू नको रे बाबा, अरे तिची अवस्था बघ दादा, ही लगली डोक्याला हात लावून बसली, तिथे चक्कर येऊ लागली तिला. पण रविराजांनी एकदाही तिला जवळ घेतलं नाही बरं का. सुमन बिचारी म्हणते, भाऊजी अहो मला कायदा नाही कळतो, पण आपण आपल्या पोरीवर विश्वास ठेवायला हवा ना. आता रविराज म्हणतात, मग त्यासाठी हिने हिचं वागणं सुधारायला हवं ना सुमन. आता शेवटी प्रतिमा त्या म्हणतात, अहो तुम्ही बोलताय ना ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही ना जरा शांत राहता का, आता तिची तब्येत नको बिघडायला. रविराज आता असे मानवाकडे करतात, काही उपयोग नाही आहे नाटकं करती म्हणून. प्रिया आता अशी बसलेली असते नाटकं करत, बाप्पा चक्कर. आता लगेच सुमन म्हणते, अहो भाऊजी मी काय म्हणते, तन्वीने ना आज इथेच राहायला बरं नाही का. मी काय करते, कल्पना वहिनींना फोन करते. मग लगेच नागराज म्हणतो, हां वहिनी सांग फोन करून आज तन्वी इकडेच राहील म्हणून. आता लगेच प्रतिमात्या म्हणतात, चल बरं तन्वी तुझ्या खोलीत चल, सावकाश चल बाई. बघा प्रेक्षकांनो, आता लगेच प्रतिमात्या तिचा हात धरून तिला खोलीत नेतात.
मग सुमनताई फोन करतात, अहो कल्पना वहिनी मी सुमन बोलतीये, अहो तन्वीला ना जरा विकनेस आल्यासारखं झालंय बघा, ती इथे राहिली तर चालेल का आज? हो हो हो, उद्या कोर्टात ती इथूनच येईल. बरं बरं, थँक्यू हां वहिनी. आता बघा हो प्रेक्षकांनो, आता पुढचा नंबर प्रियाचा आहे. मी कालच लिहिलं होतं तसं थंबनेलवर. आता रविराज अशी वाकून वाकून बघता, ही खरंच नाटकं करतीये का हिला चक्कर आली आहे म्हणून. आता हा सीन बघा, या सीनमध्ये पण तुम्हाला मज्जा येणार आहे. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड आवडल्यास प्लीज लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा. दामिनी आता साक्षीला ओरडत म्हणते, अनबिलिव्हेबल, कुठल्या ग्रहावरची माणसं आहात तुम्ही लोक? साक्षी, मला वाटलं होतं की तुला तरी थोडीशी अक्कल आहे, पण तू सुद्धा निर्बुद्धच निघाली. आता हा टोमणा त्या मैपतला लागला ना, तो म्हणतो तू सुद्धा निर्बुद्ध म्हणजे आज काय बोलता तुम्ही मॅडम? लगेच दामिनी म्हणते, ओ तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. साक्षी, मी तुझ्याशी बोलते. मी तुला काय सांगितलं होतं? तू आश्रमात गेलीये हे कबूल कर, मग फिरलीस का तू तिथे? आता बघा हा साक्षी काय सांगते प्रेक्षकांनो, हे कोणाचं कांड आहे. साक्षी म्हणते, मला ना त्या क्षणाला जे योग्य वाटलं ना मॅडम ते मी केलं. दामिनी चिडून म्हणते, योग्य? हे तुला योग्य वाटलं? कळतंय का तुला? अगं तो अर्जुन तिकडे पुराव्यानिशी हे सिद्ध करतोय की विलासचा मर्डर झाला त्या रात्री तूच होतीस आश्रमामध्ये, तरी तू म्हणतेस की मी नव्हते. काय साक्षी, अगं तुला काही कळतं का? तुला कोणी सांगितलं ग? कोणी सांगितलं हे असं विहीर दिसली की पटकन त्या विहिरीत उडी मारायची म्हणून? तुझे वडील सांगता का? तुझे हे हुशार वकील? काय हो शिकरे, तुम्ही सांगितलं का तिला साक्ष फिरव म्हणून? मग लगेच मैपत म्हणतो, नाही हो मॅडम, मला काही वेळ लागला का? मी आईच्यान सांगतो, मी काही सांगितलं नाही बरं तिला. आता लगेच दामिनी म्हणते, साक्षी तुला हे सगळं करायला कोणी सांगितलं? मला पटकन उत्तर दे. आता साक्षी थोडा पॉज घेते आणि म्हणते, मला ना हे सगळं प्रियाने करायला सांगितलं होतं. आता प्रेक्षकांनो, प्रियाची वाट लागली आहे बरं का. आता बघा, दामिनी म्हणते, काय प्रियाने? मग साक्षी म्हणते की हो, आम्ही कोर्टामध्ये भेटलो होतो केस सुरू व्हायच्या आधी, तेव्हा प्रियाने मला सांगितलं की. आता तो प्रसंग बघा प्रेक्षकांनो, साक्षीने सांगितलाय जो दामिनीला, तो आपल्याला व्हिज्युअलाइज करून दाखवलाय. आता या प्रियाने काय उपद्व्याप केलेले असतात बघा. कोर्टाची हे सगळं पेशी सुरू व्हायच्या आधी या साक्षीला बाजूला नेते आणि म्हणते, काय अगं तू कबूल करणार आहेस का की खुनाच्या रात्री तू आश्रमात होतीस? हे तू काही येडीबिडी झाली का ग साक्षी? साक्षी म्हणते, हो मला दामिनीने सांगितलंय तसं. मग लगेच प्रिया म्हणते, अगं ती दामिनी तुला फासावर चढवायला निघाली आहे साक्षी. साक्षी म्हणते, 2 मिनिटं थांबतेस का प्रिया? अगं दामिनीचं एवढंच म्हणणं आहे की मी फक्त इथे कबूल करायचंय की मी आश्रमात होते, पण मी जर खोटं बोलत राहिले ना प्रिया तर मी अडकत जाईल या केसमध्ये. साक्षी प्रियाला एवढं सांगतेय बरं का, पण प्रिया तिचं काही ऐकून घेत नाही. साक्षी म्हणते, अगं मी या केसमधून मोकळी होईल ना असं बोलले तर मला अंग काढून घेता येईल यातनं. अगं मी आश्रमात होते याचा अर्थ मीच खून केलाय असा होत नसतो प्रिया. अगं ऑलरेडी ना मी या सगळ्यासाठी खोटं बोलण्यासाठी खूप फाईन भरलेले आहेत. मग आता एक फाईन भरला तर काय हरकत आहे? प्रिया म्हणते, साक्षी माझा विश्वास बसत नाहीये. तुझ्यासारख्या हुशार मुलीचा त्या दामिनीने असं कसा ब्रेन वॉश केला ग? अगं तू जर कोर्टामध्ये असं बोललीस की मी तिथे आश्रमातच होते खुनाच्या रात्री, तर तो अर्जुन काय गप्प बसणार आहे का? अगं तो एका मिनिटात सिद्ध करेल की तूच खून केलायस म्हणून. आणि साक्षी सगळं सोड, पण 2 वर्षापासून मी घसा फोडून फोडून ओरडतेय कोर्टात की खुनाच्या रात्री तू आश्रमात नव्हती, तर माझी साक्ष खोटी नाही का ठरणार बाई? हिने स्वतःला वाचवायला हे सगळं केलं प्रेक्षकांनो. आता बघा, साक्षी जरा विचार करते आणि म्हणते, अगं हो प्रिया, तुझी साक्ष महत्वाची आहे असं बोलून नाही चालणार ना, हे तर महत्वाचं आहे ना, म्हणजे हाच तर आपल्या केसचा पाया आहे. लगेच प्रिया ब्रेन वॉश करते तिचा आणि म्हणते, अगं हाच पाया ती दामिनी हलवायला चालली ना. अगं आपण जर हे मान्य केलं ना कोर्टात, अर्जुनच्या हातात आयतं कोलीत मिळेल. तू जर म्हणली ना तिथे की मी आश्रमात होती, तर अगं तुला म्हणाले होते ना मी की दामिनी त्या माकडिणीसारखी आहे, स्वतःच्या पिल्लाला बुडवून स्वतःला सेव्ह करेल, ती स्वतःला सुरक्षित करेल, आणि ती आता तुला बुडवायला निघाली आहे साक्षी. आता साक्षीला पण हे पटलं बरं का. अगं तुझं काय ग साक्षी, तू खून केला म्हणून चढशील फासावर, आणि ती दामिनी ती सगळ्यांना सांगेल की माझी क्लायंट खोटं बोलली माझ्याशी, मग त्याला मी तरी काय करू? अगं ती दामिनी अशी सुटल या सगळ्यातून, तू अडकशील. पण साक्षी, स्वतःची बुद्धी वापरायची हीच खरी वेळ आहे. एकतर त्या दामिनीचं ऐकून कबूल कर आणि फासावर लटक, नाहीतर 2 वर्ष आपण जे ठामपणे बोलत आलो ना
त्यावर अडून राहा. आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळं प्रियाने या साक्षीच्या डोक्यात घातलेलं असतं केस सुरू होण्याच्या पूर्वी. आता हा प्रसंग आपल्याला त्यांनी इथे दाखवून दिला. तर हा आगाऊपणा कोणाचा होता? प्रियाचा. आता हे सगळं साक्षी दामिनीला सांगते. दामिनी आता चिडते आणि म्हणते वाव साक्षी, जस्ट वाव. नाही म्हणजे तुझा विश्वास त्या प्रियावर बसला माझ्यापेक्षा जास्ती. मग लगेच साक्षी म्हणते सॉरी हो मॅडम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मला त्यावेळेला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. मॅम प्लीज माझ्या जागेवर विचार करून बघा ना. नाही म्हणजे मला अर्जुनने ऑलरेडी एकदा जेलमध्ये पाठवलंय हो. अहो त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. आणि मी जर कबूल केलं असतं की त्या रात्री मी आश्रमात होते आणि अर्जुन सुभेदारने सांगितलं असतं सगळ्यांना की खूनही मीच केलाय, तर मी काय केलं असतं मॅडम? सांगा ना तुम्ही. अहो एकदा माझ्या जागी उभं राहून बघा. तर बघा आता साक्षी म्हणते, सॉरी दामिनी म्हणते, अगं ए बाई साक्षी, ते मी बघून घेतलं असतं ना, तेच माझं काम आहे ना. अगं गेली 20 वर्ष मी हेच करतीये बाई. अगं अर्जुनने काय प्रूव्ह केलं असतं, त्याची पुढची खेळी काय असणार होती, हे सगळं मला कळत होतं, म्हणून मी तुला सेव्ह करत होते ना. काय ग साक्षी? अगं नाही, तुला ना तरी सुद्धा खोटंच बोलायचं होतं ग. दामिनी म्हणते पुढे, अगं बाई साक्षी, मी कोर्टामध्ये तसंही आर्ग्युमेंट केलं होतं ना की तू आश्रमात होती म्हणजे खून तूच केलायस असं सिद्ध होत नाही. तू स्वतःहून कबूल केलं असतं ना तर आपण सुरक्षित झालो असतो. पण तुम्हा बाप लेकांना ना स्वतःची अक्कलच चालवायची असते नेहमी नेहमी. साक्षी आणि मैपत एकमेकांकडे बघायला लागतात. आता दामिनी चिडून म्हणते, मी तुम्हा दोघांचं काय काय निसरत बसू आता. आता बघा प्रेक्षकांनो, इथे त्यांनी एपिसोड संपवलाय. आता साक्षी आणि मैपत एकमेकांकडे नुसते पाहत राहतात. म्हणजे चुकी दामिनीची नाहीये. खरं तर इथे एक गोष्ट मेन्शन असायला हवी होती की साक्षीने दुसरा फोन कोर्टात नेलाच कशाला, हा प्रश्न मला पडला. बघा मी किती हुशार आहे. तर पुढे बघा प्रेक्षकांनो, आता माझा असा अंदाज आहे की यांच्या चर्चेमध्ये प्रियाचा विषय आलाय. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण हळूहळू प्रियावर शेकणार आहे. यात काही वाद नाही, असा तरी अंदाज आहे बाबा आपला. तर आता बघत राहू, ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे काय काय घडणार आहे. पण प्रेक्षकांनो, सॉलिड ट्विस्ट आणि टर्न येणार आहे, तर बिलकुल एकही एपिसोड मिस करू नका. आता मी स्पष्टपणे बोललीये, काल चुकून फ्लोमध्ये झालं होतं माझं, मिस करा. पण असं कसं म्हणेल मी? तुम्ही माझ्या भावना समजून घेतल्यात त्याबद्दल धन्यवाद. तर बघा पुढे काय होणार आहे. आता आज त्यांनी पुढचाच प्रोमो दाखवलाय की सरंजामेबद्दल न्यूजमध्ये बऱ्याच चर्चा रंगल्यात की सरंजामे भ्रष्ट असू शकतो, त्याने या केसमध्ये जरा गफला केलाय एक्सेट्रा एक्सेट्रा. तेव्हाच अर्जुन येतो त्याच्या घरी आणि त्याला म्हणतो की तुझे सगळे काळे कारनामे या फाईलमध्ये बंद आहेत, तू एकतर माझी साथ दे नाहीतर अडकून जा या प्रकरणामध्ये. तर बघूयात आता सरंजामे अर्जुनची साथ की काहीतरी वेगळाच ट्विस्ट समोर येतोय. पण प्रेक्षकांनो, प्रियाच्या या कारनाम्यामुळे मैपत आता प्रियाला काही सोडत नसतो बाबा. त्यामुळे बघत राहा. ठरलं तर मग आपण ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत आहोत ना प्रेक्षकांनो, त्या निकालासाठी आता फक्त आणि फक्त 9 दिवस बाकी आहे. टीव्हीवर नक्की बघा ठरलं तर मग. आणि माझ्या आवाजात रिव्ह्यूही ऐकायला विसरू नका रोज. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आवर्जून. अजून बरेच प्रेक्षक आहेत जे सबस्क्राईब न करता बघतात. असे तुम्ही का करतात? सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आजचा हा एपिसोड रिव्ह्यू धमाकेदार होता प्रेक्षकांनो, यात शंकाच नाही आहे. तर आता निरोप घेते. उद्या पुन्हा भेटण्यासाठी. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यू बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.